शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू। वन विभागातर्फे आर्थिक मदत जाहीर। आम आदमी पार्टीचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विदर्भाकडे मोर्चे बांधणीला सुरुवात। चंद्रपुरात पार पडली बैठक आणि वन गुन्हे व न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याविषयीची वन कर्मचाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळा संपन्न। नमस्कार, लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता सविस्तर वृत्त। पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला अस्वलाने हल्ला करून ठार केले। ही घटना धाबा येथील पत्तीवार यांच्या शेत शिवारात शनिवारी 11 जानेवारीला पहाटेच्या सुमारास घडली। सतीश कोद्र पवार असे मृतकाचे नाव आहे। हिवाळ्याचे दिवस असल्याने नागरिक पहाटे फिरायला जातात। शनिवारी पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना शंकर पत्तीवार यांच्या शेतात एका व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह दिसला। मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता। मृतदेहावर अस्वलाचे एक लहान पिलू दिसले। घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली। चेहरा ओळखण्याच्या स्थितीत नव्हता। अंगावरील कपड्यावरून मृतक सतीश पेंट्या कोद्र पवार असल्याची ओळख पटली। सतीश हा मुका व बहिरा होता। तो लॉन्ड्रीचा व्यवसाय करीत होता। तो दररोज पहाटे फिरायला जात असे। शनिवारी परत येत असतानाच अस्वलाने त्याच्यावर हल्ला चढविला। सतीशच्या मृतदेहाजवळ अस्वलाचे पिलू आढळले। त्यामुळे अस्वलाच्या हल्ल्यात तो ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली। वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वन विभागाचे पंकज उईके हजर झाले। मृतदेहाच्या जवळ असलेल्या एका झुडपात अस्वलाचे पिलू होते। वन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून कार्यालयात असलेल्या पिंजऱ्यात ठेवले। वन विभागाने मृताच्या कुटुंबियांना तात्काळ 10,000ची मदत दिली। दरम्यान या घटनेविषयी वनाधिकाऱ्यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती। धाबा ते हिवरे रस्त्यावर श्री सतीश कोद्र पवार हे फिरायला गेले असताना 5:30-6च्या सुमारास अस्वल तिच्या पिल्लासमोर असल्यामुळे ती हिंस्र झाली आणि तिने सतीशवर हल्ला करून त्याला ठार मारलेला आहे। सतीश कोद्र पवार हे राहणारे धाब्याचे होते आणि त्याचं वय 30 एवढं होते। होण्याची शक्यता नाहीये। एकच पिल्लू होतं आणि एक पिल्लू तिथंच राहून गेलेला आहे आणि त्या पिल्लाला उचलून आणलेलं आहे। रेंज ऑफिसमध्ये सध्या आपल्या निगराणीखाली ठेवलेले आहे आणि संध्याकाळी पुन्हा त्याच्या मूळ आदिवासामध्ये सोडून देण्याची कार्यवाही करण्यात येईल। नाही, हे चुकीचं आहे। अस्वल काही मांसाहारी प्रकारामध्ये येत नाही। फक्त ते मुंग्या वगैरे खाते, बाकीचं मग बोरी वगैरे हे ते खाऊनच ते जगत असते। त्याच्यामुळे हा जो ग्रामस्थांमध्ये एक गैरसमज पसरलेला आहे तर तो दूर करण्याचं काम करत आहोत। ग्रामस्थांना त्याबाबत दवंडी देण्यात आलेली आहे आणि सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। कुणी एकटे फिरू नये याबाबत त्यांना कल्पना देण्यात आलेली आहे। आम आदमी पार्टीने दिल्लीत विजय प्राप्त करून दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापन केल्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्राकडे मोर्चे बांधणी व संघटन निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या विजयानंतर देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासह विदर्भात आपने लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे। याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर शहरात रविवारी ओम भवन येथे आम आदमी पार्टीच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठक विदर्भ सचिव राजू भिसे व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली। आम आदमी पार्टीच्या अपेक्षा लोकसभेत विजय मिळविण्यासाठी वाढल्या असताना त्या क्षेत्रातील राजकीय परिस्थितीवरही बरेच काही अवलंबून असते। दिल्लीचे चित्र देशभरात दिसणारे असे शक्य नसले तरी महाराष्ट्रात आम आदमी पार्टीला किती जनाधार प्राप्त होईल हे येणाऱ्या काळात दिसणारच। दरम्यान आम आदमी पार्टीचे विदर्भ सचिव राजू भिसे व अन्य पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपली व आपल्या पक्षाची भूमिका मांडली। जवळपास सर्वच डिस्ट्रिक्टमध्ये आपले डिस्ट्रिक्ट युनिट आहे आणि जवळपास 90% ठिकाणी आपले तालुका युनिट पण बनलेले आहेत आणि जवळपास मिनिमम 5,000च्या वर 5 ते 50,000च्या दरम्यान प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या मेंबरशिप आहे।
महाराष्ट्राचा जर विचार केला तर 3 प्रकारची भाग महाराष्ट्रामध्ये की एक आहे शहरी भाग, जवळपास 45% पॉप्युलेशन हे शहरी भागामध्ये आहे. दुसरा आहे ग्रामीण, खास करून ज्याची शेतीसोबत अर्थव्यवस्था जोडलेली आहे. आणि तिसरं आहे आदिवासी पट्टा, आदिवासी पण मोठा भाग महाराष्ट्रामध्ये आहे. आणि हे तिन्ही भागाला लक्षात ठेवून आमचा निवडणुकीचा अजेंडा असणार आहे. शहरी भागामध्ये जे ज्वलंत प्रश्न आहे ते घर, नंतर नागरी सुविधा ज्या आहेत ह्या गोष्टी लक्षात ठेवून आमचा शहरी भागाचा अजेंडा असेल. त्याची भूमिका सगळ्याच स्मॉल स्टेट्स करता लहान राज्य व्हावी अशी पार्टीची मुख्य भूमिका आहेच. दुसरं असं की विदर्भाची जी काही चळवळ आहे त्या बाबतीत पार्टीला संपूर्ण माहिती आहे आणि त्याला पाठिंबासुद्धा अरविंदजींनी दिल्लीला दिलेला होता. परंतु एकच काळजी आमची पार्टी घेऊ इच्छिते आणि विदर्भ वेगळा झालाच पाहिजे अशी भूमिका ठेवून की तेलंगणामध्ये ज्या प्रकारे गोंधळ झाला तसा गोंधळ न होता सर्वसंमतीने ते कसं काय होईल हे घडवून आणण्याची आमच्या पार्टीची इच्छा आहे. वनक्षेत्रांतर्गत घडणारे वनगुन्हे आणि त्यांचे न्यायालयीन प्रकरण हाताळणे या विषयावर माहितीपूर्वक 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच राजुरा वन उद्यान येथे पार पडली. क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना वनगुन्हे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे याविषयी योग्य माहिती मिळावी हाच या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेचे उद्घाटन ॲडव्होकेट वेणुगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपवन संरक्षक मदन कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संचालन वन परिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे यांनी केले तर प्रास्ताविक उपविभागीय BR काळे यांनी केले. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 व भारतीय वन संरक्षण अधिनियम 1927 मधील कलमे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे याबद्दल राजुऱ्याचे दिवाणी न्यायाधीश RB रेहेपाडे व इतर सहदिवाणी न्यायाधीश यांनी माहिती दिली. दरम्यान वन कर्मचारी यांना समज गैरसमज या विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान या कार्यशाळेविषयी वनाधिकाऱ्यांनी दिलेली ही माहिती. बोले कि जो कोर्ट में चार्जशीट आती है वहाँ से एडवोकेट का रोल चालू हो जाता है उसको चलाने के लिए. जब तक इन्वेस्टिगेशन कंप्लीट नहीं होता तब तक वो फील्ड में आप ही के पास रहता है. इनफैक्ट बेस वर्क जो है वो आपके हाथों में होता है, उसका कोर्ट में जो एग्जीक्यूशन है वो हम लोग करते जाता है. इन्वेस्टिगेशन में जो लाकिनास होते, जो गलतियां हो जाती है इनएडवर्टेंटली, बोनाफाइडली कैसे भी, या ड्यू टू लैक ऑफ नॉलेज, ये सभी बातें उसमें इम्पॉर्टेंट रोल प्ले करते हैं. इन द रिसेंट ईयर्स मैं 50% फेल्यूर, 20% ओनली वी कुड सक्सीड. अब 20% में कन्विक्शन, 20% कन्विक्शन जो है बहुत ही लेस है, बहुत कम कन्विक्शन रेट माना जाता है. अब देखिए ऑफेंस, ये क्वेश्चन जो है अपने आप को ही अपन डालना चाहिए. यहाँ पर रहने इसको बोला जाता है थोड़ा सेल्फ एनालिसिस. अपन अपने आप को एनालिसिस करके देखना चाहिए, भैया मेरा चार्जशीट फेल कहाँ हुआ. के लिए डिस्ट्रिक्ट कोर्ट में जो अपना एडवोकेट बैठा है उसको अपील करने के लिए काफी अपन ने भेज दिया अपना रोल का, बट इट इज नॉट राइट. या कार्यशाळेला राजुरा, विरूर, कोठारी, बनसडी, जिवती, बल्लारपूर येथील सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व सहाय्यक वनरक्षकांची उपस्थिती होती. युगपुरुष स्वामी विवेकानंद सार्धशती समारोहानिमित्त डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूरचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 13, 14 व 15 जानेवारी दरम्यान प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात सुप्रसिद्ध वक्ते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता या व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक राजीव जैन भूषवणार आहेत. या दिवशी डॉक्टर सच्चिदानंद शेवडे 1857 चे स्वातंत्र्य समर या विषयावर व्याख्यान सादर करतील. दरम्यान सत्रात भाऊ तोरसेकर लिखित मोदीच का
या पुस्तकाचे तसेच डॉक्टर शेवडे लिखित डोळे उघडा या पुस्तकाचे विमोचन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे। 14 जानेवारीला व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर शेवडे शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हा विषय मांडतील। व्याख्यानमालेच्या या दिवशीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील भूषवतील। 15 जानेवारीला व्याख्यानमालेचा समारोप होणार असून या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा विषय डॉक्टर शेवडे मांडतील। या दिवशी अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर भूषविणार आहेत। तेजस्वी विचारांनी ओतप्रोत हिंदू धर्मप्रसारक स्वामी विवेकानंदांच्या सार्धशती निमित्त आयोजित या व्याख्यानमालेचा लाभ चंद्रपूरकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने राजेंद्र गांधी, वनिता कानडे, तुषार सोम, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, ब्रिजभूषण पाजारे, अनिल बोरगंवार, अंजली घोटेकर, प्रकाश धारणे, राजू गोलीवार, हिरामन खोब्रागडे, रामपाल सिंह, सुभाष कासन गोट्टुवार, बलराम डोडाणी, राहुल पावडे, सुषमा नागोसे, शीतल इटणकर, राजेंद्र खांडेकर, सूर्यकांत कुचणवार, विशाल निंबाळकर, अर्जुन सिंह धुन्ना, विनोद शेरकी, डॉक्टर सपना बुच्चुवार, प्रकाश विघ्नेश्वर, सज्जाद अली, शीला चव्हाण, राजू अवघडे, तुषार मोहुर्ले, राहुल कांबळे, नितीन नागरीकर, प्रफुल्ल कुलगमकर, सागर गोलीवार, आमीन शेख, सुनील डोंगरे, सुनील पाटील, शरद रणशिंकर, फारुख शेख आदींनी केले आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। धाबा येथील एका शेत शिवारात अस्वलाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, वन विभागातर्फे आर्थिक मदत जाहीर। आम आदमी पार्टीचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विदर्भाकडे मोर्चे बांधणीला सुरुवात, चंद्रपुरात पार पडली बैठक आणि वन गुन्हे व न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याविषयीची वन कर्मचाऱ्यांसाठी आयोजित 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न। तर हे होतं आजचं लाईव्ह चंद्रपूर बातमीपत्र। पुन्हा भेटूया याच वेळी विविध ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।